चला सामना सुरू करा. दोन संघामध्ये मॅच पहा मिळतो आपल्याला. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष मयूर ग्रुप बदलापूर. या दोन टीममध्ये सामना. सलामीची जोडी मैदानामध्ये तेजस ठाकरे उर्फ टँगो आणि नास्तागनला पाहतो आपण सनीला पाहतोय. हे दोन खेळाडू पहा मिळतात आपल्याला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रतीक पिसेकर. सामना सुरू होतोय. 4 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा दोन्ही टीम्स. स्ट्राईकला तेजस ठाकरे, स्ट्राईक वरती एक लेफ्ट स्टँडर बॅट्समन. पहिलाच बॉल ओरपिश होता, फटका फसलाय. निरंजन झेल खाली आल्यात आणि पहिल्याच बॉल वरती खूप मोठा धक्का लागतो या छत्रपती शिवाजी महाराज चौकला. तेजस सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होते. नाव काय दादा? गीतेश. गीतेश दादा. ओंडाऊनचा फलंदाज गीतेश मैदानामध्ये येत असताना पहिल्याच बॉलवरती खूप मोठा अदरा लागतो या छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमला. यावेळेस क्रॉस लाईन फटका तर शानदार आहे. व्हॉट अ शॉट. फटका चांगला आणि धावा सुद्धा मिळतील त्या 6 षटकार. पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाला, त्याच्यानंतर हा षटकार पहा मिळतोय. प्रतीक पिसेकरला एक यश मिळालं, मात्र त्यानंतर लगेच षटकार आलाय. 6 धावसंख्या ओपन झाली आहे टीमची. यावेळेस स्क्रीन बोल्ड यू मिस अ डेफिनेटली. फलंदाज बाद होते. धक्का क्रमांक 2 लागलाय. षटकार आल्यानंतर उत्तर मिळालं, दिलं याचं प्रत्युत्तर. फलंदाज बाद होते. चौथ्या क्रमांकावरती नितेश. सहाव्या धावसंख्येवरती 2 धक्के लागल्यात. या धक्क्यातून मात्र आता सावरावं लागेल टीमला. अर्थातच सलामीची जोडी मात्र परतली मैदानातून बाहेर. मागच्या सामन्यात सुद्धा फक्त 26 धावा आणि त्या 26 धावांची सुरक्षा केली आहे, तर डिफेन्स करता आले नाही. आता मात्र पुणे फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. या ठिकाणी खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना साथ देणारी ठरली आहे. काल सुद्धा असं चित्र पहा मिळालं. एकी सामन्यामध्ये जास्त मोठी धावसंख्या उभी राहत नव्हती आणि आता सुद्धा तेच चित्र पाहतोय. स्वप्नील न्यू बॅट्समन पहा मिळतो आपल्याला. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. प्रतीक पिसेकर आहे ना. यावेळेला चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर लागोपाठ 2 धक्के दिलेत आणि आता मात्र शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला.
पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो डॉट. ओव्हरची होती ती सांगता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतो आणि फक्त 6 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. कोण आहे रे? मयूर का? मयूरच आहे ना? मयूर 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 मयूर. गोलंदाजी मार्कवरती मयूर पिसेकरला पाहतोय आपण. दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये आलं. फक्त 6 रन्स. चला फास्ट घ्या जरा, जास्त वेळ करू नका कारण आज फायनल डे आहे. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधू शकले नाही आहेत. मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळेल टीमला. टीमची रनसंख्या 7. आताचा बॉल यावेळेस पाहतोय आपण शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत 1 रन्स. बोल हा का? अरे तिच्या तुम्ही तर असं ना करू. यावेळेस फटका शानदार आहे आणि षटकार. पहिले सांगितलं तर मॅच झाल्या झाल्या सांगितलंय. कुठं तुला लेट सांगितलंय? 6 धावा षटकार पहा मिळतो आपल्याला. गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची. काय बोलतो? आमची काय? पुन्हा एकदा बिग शॉट. पुन्हा एक षटकार. चांगली बॅटिंग होत असताना 2 चेंडू 2 षटकार ठोकल्यात. फलंदाज पाहतोय आपण गीतेशच्या बॅटमधून. 2 षटकार आल्यात. 20 रन झाल्या आतापर्यंत. 20 धावा पाहिल्या तर 3 षटकार आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे 20 धावा पहा मिळतात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. दोन षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केला जातो. इथून डॉट बॉल. पुन्हा एकदा क्रॉस लाईन. आता क्षेत्ररक्षक आहेत. बनतील प्रेक्षक. ग्रेट टाइम. अतिशय चांगला टायमिंग होता आणि या ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले गेले आणि 26 रन्स. 2 षटकामध्ये 26 धावा आणि आतापर्यंत 26 धावामध्ये पाहिलं तर 4 षटकार आल्यात. 24 धावा तर षटकाराने झाल्यात. बॉल चेक कर. नाही नाही तर
2 ओव्हरमध्ये 26 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. चांगली फलंदाजी रितेशच्या माध्यमातून. यावेळेस फटका तर चांगला ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. निरंजन आहेत समोर. ते 10 मिळेल एकच. एका धाब्याने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. बॉलर रोहित गितेश ठाकरेने मात्र चांगली अद्यापर्यंत फलंदाजी केली. तब्बल 30 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाज रोहित आहे. घे तोच बॉल घे घे ना. चांगला बॉल. एकच एकेरी स्वरूपाची धाव मिळते इथे. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. अद्यापर्यंत चांगली स्थिती. सुरुवातीला 2 धक्के मिळाले. त्या धक्क्यातून मात्र सावरत असताना टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर ही टीम पाहतोय आपण मयूर ग्रुपच्या अगेन्स्ट खेळ करत असताना. यावेळेस एज लागतोय. चेंडू बराच वेळ हवेत आणि बॅकफुट पॉइंटला मात्र झेल टिपला जातो. आणखीन एक धक्का मिळतो या 28 या धावसंख्येवरती. कोण आहे बॅट्समन? न्यू बॅट्समन दिनेश. हे झालं ना चेंज. मारला आता. डावखुरी आताचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. आकाश सारखं अर्थ घालतो. यावेळेस झेल होईल का आणि झेल सर्कलच्या आतमध्ये टिपला जातो. आणखीन एक विकेट मिळाली. या ओव्हरमध्ये धाबा येणं गरजेचं होतं. तेथे मात्र विकेट फेकल्या जातात. कोण बॅट्समन? हे नित्या. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळलात. मात्र जास्त उंची आणि जेवढी उंची झाली आहे आणि अतिशय चांगला झेल हॅट्रिक मिळवली आहे. थोडीशी ताकद कमी पडली. जास्त उंची गाठली आहे चेंडूने आणि एक चांगला फलंदाज बाद होतो गीतेश. ज्याने 3 षटकार टोकले होते तो फलंदाज बाद होतो. आता मात्र फार कमी धावा पाहा मिळतात. या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना मयूर ग्रुप बदलापूर. वनडाऊनचा फलंदाज नरेश. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. चांगला चेंडू भन्नाट वेग पाहा मिळतो आणि इथून मात्र एक चांगल्या षटकाची सांगता पाहा मिळते. 3 विकेट मिळवल्या. 2 धावा देऊन फक्त धावसंख्या 28 धावा. 2 ओव्हरमध्ये 26 होते. मात्र या ओव्हरमध्ये 2च धावा आल्यात.
स्कोरबोर्डवरती दाबा. शेवटचा अंतिम षटक. अभंग. गोलंदाज अभंग. यावेळी चेंडूची लाईन मात्र पाहिली तर थोडी चुकीची होती. पंच दर्शवत असताना एक धाव एक्स्ट्रा च्या स्वरूपामध्ये मिळेल 29 धाबा. फटका तर चांगला आहे. यावेळेस नो बॉल. यस, नो बॉल घोषित केला जातोय. ते फ्रीट 1+1 2 धावा. पहिला वाईट, आता नो बॉल आणि 1 रन. 31 धावा. स्कोरबोर्ड वरती नो बॉल आहे. फ्रीटचा फायदा उठवेल का टीम? नाही, हे बॅट वरती व्यवस्थित मिळत झाला नाहीये. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. 32 धावा स्कोरबोर्ड वरती. या ठिकाणी धावा होत नाहीये. मैदानावरती पाहिले ना तर धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. टीम ओनर तर बघ. ऑन साइडला खेळला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथून मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाते. गुड रनिंग. चांगली रनिंग पहा मिळतो आपल्याला. 2 धावा पूर्ण केल्या. 34 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आगे 34 धावा. एक सिंगल एक डबल आला. पुन्हा एकदा ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा 36 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. कवळणा वा, फटका चांगला आहे. आणि या ठिकाणी पाहतोय चौकाराच्या दिशेने बॉल चाललाय आणि 4 रन्स. चार धावा. आता मात्र 40 धावा. एक समाधानकारक धावसंख्या पहा मिळते, कारण या मैदानामध्ये धावा होत नाहीयेत. पुन्हा एकदा चांगला बॉल येतो. मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय का? आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा. थोडस मिसफेल आणि त्याचा फायदा लगेचच उचलला जातो. येथून मात्र 2 रन्स. फटका मस्त. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जवळजवळ बाउंड्री लाईनच्या जवळ. 2 धावा पूर्ण केल्या होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल आणि येथून 3 धावा पूर्ण होतील का? फलंदाज होईल बाद. 2 धावा आणि एकूण पाहिलं तर 42 धावा. 44 बनवल्यात आणि 45 धावेची गरज आहे. 44 धावा बनवल्या गेल्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक या टीमने.
आउट. तर जाऊया मॅचच्या दिशेने. खेळाचं पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 44 धावा बनवल्यात आणि 45 धावांचं लक्ष घेऊन उतरलंय निरंजन आणि कोण मयूर ग्रुप बदलापूर टीम. एक बजरंगी मानकेवली टीम आता खेळेल दुसरा राऊंड. भारी बॉलिंग केली भारी. तर सलामीची जोडी मैदानामध्ये निरंजन पिसेकर आणि त्याचबरोबर नितेश नितेश ही जोडीला पाहतोय. गोलंदाज पाहतोय पहिलं षटक नितेश नितेश गवलीला पाहतोय पहिलं षटक. एकूण 45 धाब्याची गरज आहे. 24 बॉल 45. काम आहे का नाही हे म्हणते गब्बा सर पाठी. सामना सुरू होतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल एडकडे पहा मिळतो आपल्याला. लेग स्टंप सोडून जातोय. पंच बाहेरची गुण करतात आणि पहिल्याच अकाउंट ओपन होतोय संघाचं. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना या ठिकाणी यावेळेस फटका फसलाय. कॉट एम बॉल करण्याची संधी आणि येते मात्र झेल स्वीकारत असताना गोलंदाज पाहतोय आपण नितेश गवळीला, ज्याने पहिला चेंडू खराब फेकला. तो दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला फसवलं आणि खूप मोठी विकेट मिळवली. निरंजन यांना बाद करण्यात यश प्राप्त केलं. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का. बंडावरचा फलंदाज अनिकेत आल्यात. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. काय आजा करतो तो थांबला डायरेक्ट टाकात दिला तसं आत फिल्डिंगला. यावेळेस चांगला बॉल बॅकफुटला जाऊन कट केला जातो. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळतोय. एकच धाव. एकूण स्कोर कार्ड वरती 2 धावा झाल्यात. तेश यावेळेस स्विच हिटचा फटका खेळायचा होता आणि आणखीन एक डॉट चेंडू पहा मिळतो आपल्याला. गीतेशची चांगली गोलंदाजी. पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर मात्र त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक विकेट मिळवला. डॉट चेंडू फेकले जातात. यावेळेस फटका तो चांगला डीपेक्षा कव्हर क्लिअर करत असताना 6 धावा 6 रन. एकूण 8 धावसंख्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि पुन्हा एक चौकार पहा मिळेल. शेवटच्या 2 चेंडूवरती मात्र 2 फटके लास्ट ओव्हर 2 मोठे फटके पहा मिळाले. जी धावसंख्या कधीपासून थांबली होती मात्र तिला चालना मिळतोय. फलंदाज पाहतोय आपण निकेशला अनिकेतला.
स्विच हिट यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहा मिळतो आणि इथे धावची जी संधी होती मात्र थोडासा उशिराने पाहा मिळतो आणि इथे धाव नाहीये. फलंदाज धाव घेत होता मात्र नकार दिला जातोय आणि एकूण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकात एकूण 12 धावा. चला फास्ट घ्या जरा प्लीज. दोन्ही टीमला विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावा. आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक. गोलंदाज नरेश ला पाहतो दुसरं षटक. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 रन्स आल्या. तर आता मात्र 18 बॉल 33चं समीकरण पहा मिळतोय. 12 धावा आल्या. पहिलाच बॉल भिरकवून देतोय अगदी बॅट समोर आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावा. लवकर कपूर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना फलंदाज नितेश स्ट्राईक वरती. यावेळेला स्क्रीन बोल्ट. अगदी चेंडू खोलव्या टप्प्याचा फेकला. एस्टनचा वेध घेऊन गेला चेंडू आणि फलंदाज बाद होतो. धक्का क्रमांक येते दुसरा लागत असताना टीमला. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आल्यात आता 4थ्या क्रमांकावरती मयूर ना मयूर. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे आणि पुन्हा 6 रन्स मिळतील. 6 धावा. चोवीस झाले 24 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन षटकार अद्यापर्यंत या षटकामध्ये पहा मिळतात आपल्याला.
पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. यावेळेस ऑन साईडला खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. षटकार आल्यानंतर धावसंख्या वेगाने जात असताना एकूण 45 धावांचा पाठलाग करायचा मयूर ग्रुप बदलापूर टीमला. आणि अशा वेळेला पाहतोय दोन खेळाडू बाद झाले अद्यापर्यंत. लॉंगॉनला खराब क्षेत्ररक्षण. का मिळतोय क्षेत्ररक्षक होता मात्र पुढे आले आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय. चौकारासाठी 4 रन्स. क्रॉस द लाईन कॅच होतं. लेग स्टंप सोडून जातोय. पंच बाहेरची खुणी करत असताना एक धाव आणखीन मिळाली. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस क्लीन बोल्ड होते. आणखीन एक धक्का लागतोय मयूर ग्रुप बदलापूर टीमला. 30 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. फलंदाज अनिकेतने मात्र चांगली फलंदाजी केली. 14 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 5व्या क्रमांकावरती प्रतीक पिसेकर आल्यात मैदानामध्ये. आता मात्र 12 बॉल आणि 15 धावेची गरज. बारा चेंडू 15 धावेची गरज आहे. गोलंदाज तेजस ठाकरे मैदानावरती आलात तिसरं षटक घेऊन. तिसऱ्या षटकामध्ये थोडी वापसी करावी लागेल कारण मॅच अगदी क्लोज आहे. पहिलाच बॉल आणि कीपर बीट आणि या 4 धावा बाईकच्या स्वरूपामध्ये. पाहिजे ते डॉट चेंडू फेकला तेथे मात्र चौकार मिळतोय. यावेळेस साफ केला जातो चेंडू. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल जेथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता नकार दिला जातो. एकच धाव पहा मिळते आपल्याला. 35 धावसंख्या. 10 चेंडू 10. 10 बॉल 10 ची मॅच. चेंडू 10. एक धाव कंप्लीट केले. एकच धाव मिळेल. यातून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. यावेळेस फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत समोर. एकेरी स्वरूपाची पुन्हा एकदा धाव मिळेल. येथून
जो पहिल्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये चौकार गेला, त्यात नंतर मात्र एकेरी धावा एकवटल्या जातात. यावेळी शॉट ऑन पुल केले जाते. फटका तर चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून टोकलाय तो षटकार. आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 43 धावा. फक्त 2 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी इथून मयूर ग्रुप बदलापूर टीमला. आणि षटकाराने विजय. षटकार पहा मिळतोय 6 धावा. पडले तर असे खाली आणि आता निश्चित आणि सामना जिंकलाय मयूर ग्रुप बदलापूर टीमने. चला बजरंगी मानकेले टॉससाठी या. लगेच टॉस खेळला जाईल 2 टीम मध्ये.